नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. देशातली शिक्षण व्यवस्था कशी पोखरून निघाली आहे हे आपण गेल्या 3 दिवसांपासून बघतोय. वैद्यकीय शिक्षणासाठीची देशव्यापी प्रवेश परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट अशी केंद्रीय किंवा सेंट्रलाइज्ड परीक्षा घेण्यासाठी 2017 साली नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ची स्थापना झाली आणि देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाच्या परीक्षांचं नाव झालं नीट. याच नीट परीक्षेचा यंदाचा पेपर फुटल्यामुळे 2 दिवसांपूर्वी याच NTA मान्य केलं आणि 3 मेला झालेली परीक्षा रद्दबातल ठरवली आणि 23 लाख विद्यार्थ्यांना फेर परीक्षेच्या चक्रात ढकललं. पेपर फुटीचा माग काढण्यासाठी इकडे सरकारनं तपासही सुरू केला. 14 राज्यांमध्ये CBIच्या टीम्सही पोहोचल्यात. राजस्थानपासून सुरू झालेला तपास आपल्या नाशकात पोहोचला. आतापर्यंत जवळपास 10 जणांना अटकही झाली. शिवाय 51 संशयितांची चौकशीही सुरू झाली आहे. त्यावरून राजकारण तापलंय ते आजही तापलेलंच आहे. हे सगळं काही आपण आजच्या भागात बघणार आहोतच, पण सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानं. आता तुम्ही म्हणाल की त्याला 3 दिवस झालेत, त्यात काय नवंय? तर ऐका. पंतप्रधान मोदींनी काल आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या. प्रत्येक राज्यांमध्ये भाजप नेत्यांनी तातडीने त्यांचं अनुकरण केलं. अनेक नेत्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. इतकंच नाही तर अनेक नेत्यांनी आपला संपूर्ण ताफाच सोडलाय. विरोधकांनी मात्र याचं कौतुक करण्याऐवजी आरोपच केलेत. सत्ताधारी नौटंकी करतायत असं म्हणत विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे. पण आज भाजपनं राहुल गांधींवरती जो आरोप केला त्यावरून मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस हा पारंपरिक राजकीय सामना एकदम तीव्र झालाय आणि यावेळी भाजपने मुद्दा पकडलाय तो राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचा. तर हे आरोप करणारे नेते होते भाजपचे लोकसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा. आणि त्याच्या जोडीला आम्ही राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची काही दृश्यही टाकली होती. राहुल गांधींच्या याच परदेश दौऱ्यांवरनं त्यांनी गंभीर आरोप केलेत. हे आरोप आणखीन सोप्या शब्दांमध्ये सुटसुटीतपणे आपण समजून घेऊयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरती भाजपचे गंभीर आरोप आज कोणते होते? 22 वर्षात राहुल गांधी यांच्या 54 परदेश वाऱ्या. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांना परदेशातनं फंडिंग मिळालं का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 2004 ते 2026 राहुल गांधींच्या परदेश यात्रांवरती 60 कोटी खर्च झाला असं संबित पात्रा म्हणाले. 3 मे 2026ला राहुल गांधींनी मस्कतचा दौरा केला होता. मस्कत दौऱ्याची माहितीच सरकारला दिली नाही आणि 50 लाखांचा खर्च झाला. लॅटिन अमेरिकेमध्ये 19 रात्री राहुल गांधी राहिले. 5.5 कोटींचा खर्च झाला. खर्चाचा कोणताही तपशील जाहीर नाही करण्यात आला. खासदार असलेल्या राहुल गांधींच्या सिक्रेट ट्रिप्स कशा काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एप्रिल 2025ला बोस्टन दौरा केला. 1.02 कोटींचा खर्च. त्यानंतर दुबई UAEचा दौरा, CRPFला न सांगता केलेला सिक्रेट दौरा असं पुन्हा सांगितलं गेलं. डिसेंबर 2024-25 इटली दौरा, न्यू इयर निमित्त हा दौरा होता असं संबित पात्रा म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या शोकसभेलाही त्यामुळे राहुल गांधी आले नाहीत असं त्यांनी नमूद केलं. 30 डिसेंबर ते 9 जानेवारी राहुल गांधी इटलीत होते. होळीच्या काळातही राहुल गांधींच्या इटली दौरा झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि इथे 3.2 कोटी खर्च झाला. 10 वर्षात राहुल गांधी यांचं 11 कोटींचं उत्पन्न आहे आणि 60 कोटींच्या परदेश वाऱ्या आहेत. थोडक्यात दौऱ्यांचा खर्च, सुरक्षा यंत्रणांना माहिती न देता केलेले सिक्रेट दौरे आणि दाखवलेल्या मिळकतीपेक्षा दौऱ्यांवरती केलेला खर्च आणि त्यामुळे असलेली फॉरेन फंडिंगची शंका असे अनेक आरोप याच्यामध्ये आहेत. आणि याच गंभीर आरोपांवरती आधारित आहे आजचा आपला पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. 11 कोटी रुपये मिळकतीमध्ये राहुल गांधींचा 60 कोटी रुपये परदेश दौऱ्यांवरती खर्च केल्याचा भाजपने दिला हिशोब. राहुल गांधींनी स्वतःच चौकशीला सामोरं जावं का? आपला पर्याय होय आहे का नाहीये? जरूर सांगा. आणि काँग्रेसनं भाजपला यावर उत्तर दिलंय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या पक्षाच्या अधिकृत हँडलवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा हिशोब मांडलाय आणि या पोस्टनुसार 2014 पासून 2025 पर्यंत पंतप्रधानांनी 76 देशांमध्ये एकूण 96 वेळा दौरे केलेत आणि त्यांच्या दौऱ्यांवरती आतापर्यंत
815.42 कोटींचा खर्च झालाय असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय आणि ही लिस्ट दिलेली आहे सगळ्या दौऱ्यांची. सुनने में आया आज बीजेपी के एक जोकर ने राहुल गांधी जी की विदेश यात्रा पर प्रेस कॉन्फ्रेंस करी. अच्छा, अरे भाई राहुल गांधी जी को तो सब जानते हैं, वो दुनिया में चर्चित चेहरा है, दुनिया उनको सुनना चाहती है, किसी से छिपकर तो जाते नहीं है और इसीलिए दुनिया के बड़ी बड़ी यूनिवर्सिटीज, दुनिया के बड़े इंस्टीट्यूशन, संस्थान उनको लेक्चर्स के लिए, व्याख्यान के लिए, वार्ता के लिए बुलाते रहते हैं, चर्चा के लिए आमंत्रित करते हैं. अब नरेंद्र मोदी को तो विदेश जाकर गलबैयां करने से, पप्पी झप्पी करने से, ही की करने से फुर्सत नहीं है. अगर दुनिया की बड़ी यूनिवर्सिटीज या इंस्टीट्यूशंस नरेंद्र मोदी को इस लायक नहीं समझते कि उनको लेक्चर के लिए बुलाया जाए, आमंत्रित किया जाए, तो भाई इसमें हमारी क्या गलती है. और वैसे भी जब मोदी जी विदेश जाते हैं तो उनका एकमात्र लक्ष्य होता है अपने मित्र गौतम अडानी को उस देश में धंधा पानी दिलाना, डील कराना. क्यों? क्योंकि वो गौतम अडानी के चीफ सेल्समैन हैं. तो भाई राहुल जी तो डंके की चोट पर विदेश जाते हैं, इसलिए कुंठित मत होइए भाजपा में, क्योंकि जब वो छुट्टी पर भी जाते हैं तो आप लोग लुक छिप कर उनका फोटो निकालते हैं, लीक करते हैं. हम लोग बहुत धन्यवाद देते हैं उस बात का, हमें पता रहता है हमारा लीडर क्या कर रहा है. लेकिन असलियत इस बात की है कि राहुल गांधी जी पर अनर्गल आरोप लगाने से ना ये सच्चाई छुपेगी कि नीट की परीक्षा रद्द हुई है, पेपर लीक पे एक बार फिर से बीजेपी के नेताओं का हाथ है, बड़ी साजिश है ना. ये खरं तर आज देशामध्ये नीटची पेपर फूट, उत्तर प्रदेशातील वादळ आणि त्यात झालेले 100पेक्षा जास्त मृत्यू, इतकंच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती आलेलं मोठं अर्थसंकट असे मोठे आणि गंभीर विषय असताना राजकारण पेटलंय ते देशातल्या 2 मोठ्या नेत्यांच्या परदेश दौऱ्यावरनं. असो, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड असणार आहेत. पण आता जरा पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर या आवाहनाला कसा काय प्रतिसाद मिळतोय, काय पडसाद उमटलेत हे आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी आमच्या गेस्ट सेंटरला जाऊयात. इथे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवते. हे आजचे ताजे व्हिडिओज आहेत. सगळ्यात पहिली सुरुवात आपण या व्हिडिओने करूया. याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईक चालवताना दिसत आहेत आणि आज खरोखरच त्यांनी अशा पद्धतीने बाईक चालवून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कारण अर्थातच होतं ते इंधन बचाव जी एक पद्धतीची चळवळच आहे ती सुरू झालेली आहे त्या दृष्टीने म्हणा. वर्षा या बंगल्यावरनं ते निघाले, त्याच्यानंतर विधान भवनापर्यंत ते बाईकवरनं गेले, विधान भवनातून पुन्हा एकदा मंत्रालयात सुद्धा ते बाईकवरनं गेले आणि अशा पद्धतीने त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवलं. आणि नंतर पुढचा व्हिडिओ आपण बघतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ते खरं तर पालखी सोहळ्याचा जो मार्ग असतो त्याची पाहणी करण्यासाठी आलेले होते. सुमारे 200 किलोमीटरचा हा मार्ग आहे, परंतु त्यांनी पर्याय निवडला तो बसने प्रवास करण्याचा आणि संपूर्ण पालखी मार्गाला सुद्धा त्यांनी एका पद्धतीने त्याचं निरीक्षण केलं आणि शिवाय त्यानंतर ते देवळात गेले. तिथेही त्यांनी जतन आणि संवर्धन देवळाचं कसं झालंय याच्याकडे लक्ष दिलं, पण त्याचबरोबर कुठेतरी प्रतिनिधित्व करत उदाहरण जनतेसाठी त्यांनी सेट केलं एवढं नक्की. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही गाडी आहे, ईव्ही आहे, याच्या हिरव्या प्लेटवरनं तुमच्या लगेचच लक्षात आलं असेल. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेकल वापरा हा जो पंतप्रधान मोदींचा कुठेतरी एक संदेश होता तो त्यांनी प्रत्यक्षात आणलेला दिसतोय. ते सुद्धा आज मंत्रालयामध्ये अशा पद्धतीने पोहोचले. आणि हे आहेत आपले मंत्री नितेश राणे. ते मात्र पायी पायी चालत आज विधान भवनातनं मंत्रालयापर्यंत पोहोचले. त्यांनी एक वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, पायी चालत जाण्याचा. तर अशा पद्धतीने सगळेच नेते उदाहरण आपलं सादर करत होते. आणि आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 नेते अनिल परब आणि त्याचबरोबर अंबादास दानवे विधान परिषदेचे दोघंही आमदार आहेत. त्यांनी सुद्धा पायी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला विधान भवनातनं मंत्रालयाकडे आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने अवलंबलेली आहे ही आवाहनांना प्रतिसाद दिलेला आहे. आणि यानंतर आपण बघतोय उदय सामंत यांची ईव्ही आहे, ते सुद्धा आज ईव्हीतनं पोहोचले मंत्रालयामध्ये. तर आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आमदार प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो अर्थातच आहे आज राहुल गांधींवरती केलेल्या आरोपांचा. पण प्रसादजी त्याचबरोबर त्याच्यावरती पलटवारही करण्यात आलेला आहे. आत्ता या घडीला अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्याची गरज आहे का इतर प्रश्न देशासमोर आहेत हाही प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतोय? नाही, पहिली गोष्ट तर
जे आरोप झाले आहेत राहुल गांधीवरती याचं स्पष्टीकरण काँग्रेसने द्यायला पाहिजे, ना की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून किती वेळा गेले यामध्ये काही तथ्य नाही. नरेंद्र मोदीजी गेले देशाचे पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या वाटाघाटी असतील, चर्चा असतील, दोन देशांमधले करार असतील, अशा अनेक विषयावरती आज देशामध्ये आपण जर जगामध्ये पाहिलं असेल तर 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या इतिहासात भारत देश जगामध्ये ज्या परिस्थितीत होता त्यापेक्षा कैक पातळीवरती मोठा करण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. जगामध्ये अनेक छोट्या मोठ्या देशांमध्ये जाऊन ज्या देशामध्ये आतापर्यंत काँग्रेसचा किंवा कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान गेला नव्हता त्या देशात जाऊन त्या देशाशी करार करून मैत्रीचे संबंध दृढ करून आपण मग रशिया असो, अमेरिका असो, चीन असो, सौदी अरेबिया असो, आफ्रिका असो, अनेक देश म्हणजे जवळजवळ जगामधल्या सर्व देशांवरती एक वर्चस्व निर्माण करण्याचं काम बरोबर आहे. पण प्रसादजी, आताच आपण बघितलं की काँग्रेस नेत्यांचं पण असं म्हणणं आहे की अशाच पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर्स देण्यासाठी राहुल गांधी यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि म्हणून ते तिथे पोहोचलेले होते. लेक्चर्स देण्यासाठी बोलवलं होतं तर त्या युनिव्हर्सिटीची लेटर त्यांनी डिक्लेअर करावी, इन्व्हिटेशन कार्ड्स त्यांनी पाठवावेत. एखाद्या गोष्टीमध्ये मी काही ठिकाणी लेक्चर्सला जातो तर त्याचं इन्व्हिटेशन आम्हाला येतं आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही प्रवास करतो. आणि मग लपून जाण्याचं कारण काय? तिकडे जाऊन तुम्ही कौन्सिलेटला न कळवण्याचं कारण काय? तुम्ही Z+ स्पेशल सिक्युरिटीमध्ये भारतात फिरता, मग देशाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही न सांगता जाण्याचं कारण काय? इटलीला एवढ्या कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत ज्या राहुल गांधीला बोलवतात? थायलंडमध्ये अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या राहुल गांधींना बोलवतात? मॉरिशस मध्ये अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या राहुल गांधींना बोलवतात? हे काही तथ्य नाही. ह्या गोष्टींमध्ये राहुल गांधींचे वैयक्तिक हे दौरे आहेत, ज्या काही दौऱ्यांमध्ये सॅम पित्रोडा दिसत आहेत, काही दौऱ्यांमध्ये अनेक देशविरोधी कारवाया करताना पण राहुल गांधींच्या वरती संशय आहे. बरं, पण मग प्रसादजी इथे फॉरेन फंडिंगचा सुद्धा मुद्दा या पत्रकार परिषदेमध्ये मांडला होता संबित पात्रांनी. त्यामुळे प्रश्न असा पडतो की हे आता केवळ तात्पुरत्या स्वरूपात असलेलं राजकारण आहे का या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आता सत्ताधाऱ्यांकडनं, खास करून भाजपकडनं केला जाणार आहे? कारण तुम्ही फॉरेन फंडिंगचा इथे उल्लेख केलाय. 100% ना, चुकीच्या पद्धतीने फॉरेन फंडिंग होणार असेल, देशविरोधी कारवायांसाठी जर त्यांना तिथे बोलावलं जाणार असेल, देशातले काही सिक्रेट्स जर त्यांना कळणार असतील. लोकसभेचं अधिवेशन चालू असताना लोकसभेचा नेता, विरोधी पक्ष नेता, एका पार्टीचा नेता, एका ज्या घराण्यात पंतप्रधान तीन कुटुंबात राहिलं, तो नेता जर देशाच्या बाहेर जातो आणि पार्लमेंट चालू असताना जातो, मग यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते? मध्ये किती निग्लिजिबल हे असू शकतात. आणि कशासाठी जाता तुम्ही? जाता तर जाहीर करून जा ना. मी आज बाबा फ्लोरिडामध्ये या युनिव्हर्सिटीला चाललोय, मी लंडनमध्ये ऑक्सफर्डला चाललोय, मी व्हिएतनाममध्ये ह्यासाठी चाललोय. तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाता त्या कंट्रीमध्ये निवडणुकीच्या आधी तुम्हाला बोलवलं जातं, निवडणुकीच्या आधी मोदींच्या विरोधातलं षडयंत्रासाठी तुम्हाला बोलवलं जातं. पण मग प्रसादजी, पण अशा वेळी असाही प्रश्न पडतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मोदीजींनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर काँग्रेसने पलटवार केला आणि त्यानंतर बरोबर 2 दिवसात हे आरोप का करण्यात आले? जर इतका मोठा प्रश्न फॉरेन फंडिंगचा असेल तर निवडणुकीच्या आधी सुद्धा मुद्दा काढता आला असता. नाही, याच्या आधी देखील राहुल गांधींवरती असे अनेक आरोप या दौऱ्यावरती झालेत. तुम्ही मला एक सांगा, 11 कोटीची कमाई आणि 60 कोटीचा खर्च, ज्या वेळेला आपण निवडणुकीला उभे राहतो त्यावेळेला निवडणुकीच्या काळामध्ये आपण उभे राहत असताना आपली एक स्पष्ट भूमिका असते. आपण आपला ॲफिडेव्हिट देतो, त्या ॲफिडेव्हिट मध्ये आपलं इन्कम टॅक्स रिटर्न असतं. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये आपण फार स्पष्टपणे लिहितो की मी एवढ्या वेळा देशाच्या बाहेर गेलो. आमच्या ॲफिडेव्हिट मध्ये आम्ही लिहितो, तर राहुल गांधीच्या ॲफिडेव्हिट मध्ये त्याची का नोंद नाही? ज्या वेळेला तुम्ही देशाच्या बाहेर एक नेतृत्व म्हणून जाता, नेते म्हणून जाता, सरकारी खर्चावर जाता, किंबहुना तुम्हाला कुठली तरी संस्था बोलवते, तर ती संस्था बोलवते, त्या संस्थेने तुम्हाला त्या तिकडे बोलवल्याचं पत्र दिलंय का? त्या संस्थेने तुमच्या खात्यात पैसे दिले आहेत का? किंवा तुमच्या काँग्रेस पक्षाच्या खात्यात पैसे पाठवून तुम्हाला बोलवलंय का? याचा पुरावा काँग्रेस पक्षाने द्यावा. आणि माझं म्हणणं आहे, दूध का दूध, पाणी का पाणी. प्रसादजी, त्याचबरोबर हे एक सर्वमान्य गोष्ट असते की पक्षाचं सुद्धा एक फंडिंग असतं प्रवासासाठी नेत्यांच्या माफ करा. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की एवढा जर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती आधी बोट का नाही ठेवलं गेलं सरकारकडनं? अनेक वेळा लोकसभेमध्ये मला वाटतं निशिकांत दुबेजी आमचे असतील, संदीप पात्रा असतील, सुधांशुजी असतील, अनेक नेतृत्वानी यावरती लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे. परंतु त्याला गांभीर्याने राहुल गांधींनी कधीच घेतलं नाही. पार्लमेंट चालू असताना निशिकांत दुबेजींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की पार्लमेंट सुरू और राहुल गांधी थायलंड में बैठे. तुम्ही मला सांगा,
मनमोहन सिंग सारखे देशाचे जे 9 वर्ष 10 वर्ष पंतप्रधान राहिले, जे काँग्रेसचे नेते राहिले, त्यांच्या शोकसभेला देखील हजर राहू शकत नाही. असं कुठलं लेक्चर राहुल गांधी देतात जे आम्हाला देशामध्ये देऊ शकत नाही? बरं, आमच्या अगदी देशामध्ये थोडक्यात तर राहुल एका गांधीचं वाक्यात lecture ऐकायला प्रसादजी लोकं प्लीज आतुर उत्तर आहेत. द्या की आणि आम्ही वाट पाहत कारवाई असतो करणार ते का कधी याच्यावरती, बोलतील. तातडीने याच्यावरती कारवाई होणार का सरकारकडनं? याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी काय पार्लमेंटचा सदस्य नाही, पण एक विधान परिषदेचा प्रतोद म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून, या राज्याचा एक भाजपाचा नेतृत्व कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की यामध्ये कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर आलं पाहिजे. या बाबतीतलं एक पत्र देखील तात्काळ मी उद्या माननीय देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना लिहिणार आहे की या बाबतीत पंतप्रधानांना पत्र लिहून या बाबतीतला खुलासा आणि याची चौकशी नक्कीच. पूर्णपणे झाली बर. पाहिजे. आणि पंतप्रधानांच्या देखील दौऱ्यांबद्दल ज्या काय आमच्या भगिनी येऊन टीव्ही वरती बोलून गेल्या की पंतप्रधान जाते उन्हें कोई बुलाता नाहीये, मी त्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये ज्या वेळेला अनेक पंतप्रधान झाले त्यांची जगामध्ये कुठे किंमत नव्हती. त्या नरेंद्र मोदीला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉस बोलतात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिठी मारतात, लंडनचे पंतप्रधान मिठी मारतात, अनेक राष्ट्राध्यक्ष पाया पडतात. ही ताकद माननीय नरेंद्र मोदींनी तिथे निर्माण केली जगाच्या पातळीवरती. नक्कीच हा मुद्दा अर्थातच सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत या निमित्ताने पोहोचलेला आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद. आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरला. आणि प्रश्न असा आहे की आज जी पत्रकार परिषद घेतली आणि आता तुम्ही ऐकलं असेल प्रसाद लाड यांनी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे असे आरोप केलेले आहेत की फॉरेन फंडिंग राहुल गांधींना मिळतं आणि त्याचबरोबर याचा संदर्भ नेमका आत्ता गेल्या 2 दिवसात काढलेला आहे. याच्या टायमिंगच्या अनुषंगाने काय राजकारण रंगतंय, तुमच्या नजरेतनं काय सांगाल? मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी अगोदर सांगितलं होतं की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस या निवडणूक झाल्यानंतर वाढतील आणि आपण आपलं अर्थव्यवस्था थोडीशी संकटामध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काटकसर योजना जी पंतप्रधानांनी जाहीर केली त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले, काही टीका सुद्धा, काही प्रकारची टीका केली. त्यावेळी जेव्हा रिजेक्टेड माल अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या टीकेची निर्भत्सना केली आणि त्याबद्दल आज शरद पवार सुद्धा त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुद्दा असा आहे की राहुल गांधींच्या मुळे ते जे प्रश्न उपस्थित करतात, सवाल उपस्थित करतात, त्यामुळे जो त्रास होतो या मंडळींना तो लोकसभेमध्ये आपण बघतो. पण 20 वर्ष राहुल गांधी ज्या सातत्याने परदेश दौऱ्यावर जात आहेत त्याच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित करायचा होता, तुम्ही विचारला प्रश्न की अगोदर हा प्रश्न सवाल का उपस्थित केला नाही, त्यावरती प्रसाद लाड यांनी ठोकून दिलं की संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. मला निशिकांत दुबे असतील, त्यांनी अत्यंत निरर्गळ पद्धतीची, अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये अनेकांवर टीका केली आहे, पण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं मला आठवत नाहीये. आणि जर प्रश्न उपस्थित केला नसेल, आज जी माहिती संदीप या पात्रांनी दिली ती माहिती केंद्रीय गृह खात्यानेच त्यांना दिली असणार, ते ब्रीफ केलं असणार त्यांना. माझं म्हणणं असं आहे की जर ही माहिती होती तर त्यासंबंधी कोणती ना कोणत्या यंत्रणेने कारवाई करण्याची आवश्यकता होती. कारवाई करण्याची आवश्यकता होती किंवा अशा गोष्टी बाहेरही आल्या असत्या, लगेच त्याच्यावरती काहीतरी आपल्याला हालचाल दिसली असती. पण अशा पद्धतीचं जेव्हा राजकारण होतं किंवा अशा पद्धतीचे मुद्दे आणले जातात तेव्हा याचा अंत तुम्ही काय बघता? हे वादळ पेल्यातलं आहे का लांबवर चालणार आहे? नाही, अजिबात हे लांबवर चालेल असं मला काही वाटत नाही, कारण याच्यामध्ये काहीही दम नाहीये. एक आपण नॅशनल हेराल्ड सारखं आपण वादळ पाहिलं, त्या वादळामध्ये सुद्धा काहीही आढळलं नाही. कोर्टात केस झाली, अजून त्याचा काही निकाल लागायचा नाही, त्याचा काहीही झालं नाही. त्याच्यामधनं राहुल गांधी, सोनिया गांधींना ईडीने बोलवलं, त्याच्या पुढे काय झालं? काहीच झालं नाही. त्यामुळे हे केवळ त्यांनी डिफेन्सिव्हवरती जावं, बचावात्मक पवित्र्यात जावं, यापुढे टीका करू नये, दबाव तंत्राचा हा भाग आहे. मुद्दा असा आहे की देशाची अर्थव्यवस्था खरोखर संकटात आहे आणि दुसरीकडे पेट्रोलचा जो साठा किंवा ऊर्जा साठा करण्यामध्ये आपण अपयशी ठरलेले आहोत. इराणबाबतच्या आपल्या संबंधांमुळे सुद्धा आपला जो अमेरिकेचं दडपण आणलं. बरोबर आहे. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा काही प्रश्न उपस्थित करणं कदाचित या क्षणी महत्त्वाचं वाटत असेल, म्हणून यातून या गोष्टी घडतात. पण देशावरती संकट आहे हे नक्की. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल हेमंत. आणि आता जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय. 11 कोटी रुपये मिळकतीमध्ये राहुल गांधींनी 60 कोटी रुपयांचे परदेश दौरे
आणि त्याच्यावरती खर्च केल्याचा जो आरोप आहे भाजपने केलेला, या अनुषंगाने त्यांनी स्वतः चौकशीला सामोरं जावं का? 38,000 मतं आली आहेत आणि 59% लोक म्हणतात हो त्यांनी स्वतःच चौकशीला सामोरं जावं. 41% लोक म्हणतात नाही. झिरो आवरमध्ये आपण आता बघणार आहोत देशात 2 दिवसांपासून गाजत असलेल्या नीट परीक्षेसंदर्भातल्या घडामोडी. सध्या सीबीआय या पेपरफुटीचा कसून तपास करत आहे आणि यातली सगळ्यात धक्कादायक बाब मला तुम्हाला सांगायची आहे ती ही की ही परीक्षा घेणारी एनटीएच पेपरफुटीच्या मुळाशी असल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. शिवाय आधी फक्त राजस्थान आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले या घोटाळ्याचे धागेदोरे आता 1 नाही 2 नाही तर 14 राज्यांपर्यंत पसरलेत. आज या प्रकरणातला महाराष्ट्रातला पहिला आरोपी असलेल्या शुभम खैरनारच्या घरी सीबीआयने छापा टाकला. हा पेपर गुरुग्राममध्ये कशा प्रकारे फुटला आणि त्यात एक डॉक्टरचाच कसा सहभाग होता याची एक इंटरेस्टिंग माहिती सुद्धा समोर आली आहे. अहिल्यानगरातील आरोपी धनंजय लोखंडेची ट्रान्झिट रिमांड घेत सीबीआय त्याला दिल्लीला घेऊन गेलेत. यातली आणखीन एक मोठी घडामोड तुम्हाला सांगायची आहे ती अशी आहे की पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारेने तब्बल 21 वेगवेगळ्या खात्यात यासाठी पैसे घेतल्याचं दिसतंय. ती धनंजय लोखंडेच्या थेट संपर्कात होती. तपासामध्ये ओमकार शिंगोटे या आयुर्वेदिकच्या विद्यार्थ्याचंही नाव समोर आलंय आणि या सर्वांवरून तामिळनाडूचे बहुचर्चित मुख्यमंत्री विजय यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करून थेट विद्यार्थ्यांसाठी लढा देण्यास तयार असल्याची चुणूक दाखवली आहे. तर या झाल्या दिवसाभरातल्या घडामोडी, पण मला यात हे सांगावंसं वाटतंय की मुळात या पेपर फुटीतला दोषी कोण आहे. एक एक पेपर 30-30 लाखांना विक्री होणारा हा घोटाळा काही अचानक झालेला नाहीये. यात आत्तापर्यंत पकडण्यात आलेले आरोपी अनेक वर्षांपासून गुंतलेले असण्याची दाट शक्यता आहे. एका क्लासची संपूर्ण बॅच अनेकदा अव्वल नंबर घेत असताना कोचिंग क्लासचा या घोटाळ्यात सहभाग असूच शकतो. आणि या संदर्भातला आजचा आपला दुसरा प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे नीट परीक्षेतील पेपर फुटीला कोचिंग क्लासेसमधील गळे कापूस स्पर्धा कारणीभूत आहे का? आपलं मत आम्हाला जरूर सांगा. तर आजच्या दिवसाचा हायलाईट हा होता की सीबीआयने या पेपरफुटीचा तपास करताना आता एनटीए भोवतीच फास आवळल्याचं दिसलं. सीबीआयचा एनटीएवरील छापेमारी आज सुद्धा सुरू होती आणि या पेपरफुटीमध्ये नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएतलीच आतली कोणीतरी व्यक्ती सहभागी असल्याचा सीबीआयला दाट संशय. या व्यक्तीनेच पेपर संबंधी संवेदनशील माहिती बाहेर पाठवली. ही माहिती त्यांनी बिहारच्या एका टोळीकडे पाठवली असा कयास आहे आणि त्यामुळे आता ही टोळी नेमकी कोण आहे, त्यांनी ती माहिती किंवा तो पेपर कसा, कुठे आणि कोणाला पाठवला याचा सीबीआयकडनं तपास होतोय. आता तुम्हाला माहिती आहे की या पेपर फुटीतील राज्यातला पहिला आरोपी होता शुभम खैरनार. तो सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे, पण त्याच्या नाशकातील घरी सुद्धा सीबीआयने आज छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत हा छापा आणि तपास सुरू होता. त्याच्या कुटुंबियांची त्यात चौकशी करण्यात आली. कुठलाही छापा हा गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी असतो आणि त्यासाठी काही दस्तावेज ताब्यात घेतले जातात. शुभम खैरनारच्या घरच्या छाप्यातही सीबीआयने काही साहित्य आणि दस्तावेज ताब्यात घेतलेत. या प्रकरणामध्ये अहिल्यानगरातील आरोपी धनंजय लोखंडेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याला सीबीआयचं पथक आज दिल्लीला घेऊन गेलंय. याच पाठोपाठ पुण्यातील मनीषा वाघमारे सीबीआयच्या रडारवरती आहेत. त्यांच्या घरी आज सीबीआयने छापा टाकला. त्यामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे की मनीषा वाघमारेंकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यातनं लाखो रुपये जमा करण्यात आलेत. ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा दाट संशय आहे असंही तपासात समोर आलंय. या 21 खात्यांचा मालक कोण आणि हा पैसा नेमका कुठून आला याचा सीबीआयकडनं तपास सुरू आहे. यासंबंधी दिवसभर वाघमारेंची चौकशीही करण्यात आली. त्याचवेळी सीबीआयने लातूरमध्येही तपास सुरू केलाय. एका व्यक्तीला सीबीआयने ताब्यातही घेतलंय. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्यापाठोपाठ लातूरमधल्या तपासासाठी सीबीआयची सध्या 2 स्वतंत्र पथक आहेत. एक पथक कोचिंग क्लासेस भागातल्या शिक्षकांची चौकशी करत आहे आणि दुसरं पथक एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची चौकशी करत आहे. हे प्राध्यापक पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याची माहिती आहे. आता यात महत्त्वाचं हे आहे की हा प्राध्यापक आणि मनीषा वाघमारे यांच्यातील संबंध प्रस्थापित झालेत. यांचे एकमेकांचे संबंध होते किंवा त्यांचा संपर्क होता हे कुठेतरी एस्टॅब्लिश झाल्याची माहिती आहे.
त्यामुळे राज्यातही या घोटाळ्याची व्याप्ती हळूहळू वाढतीये हे स्पष्ट आहे. तर मनीषा वाघमारेकडे सीबीआयचा कसून तपास सुरू आहे. यात मनीषा वाघमारे आणि अटकेत असलेला अहिल्यानगरचा आरोपी धनंजय लोखंडे यांच्यात व्यवहार झाल्याचा संशय आहे. तो नेमका कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. अशा पद्धतीने व्यवहार धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यामध्ये झाला. दोघांमध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस सापडलेले आहेत. विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं मनीषाचं काम होतं असा कयास आहे. वेगवेगळ्या शहरातील एजंट्स मार्फत प्रश्नपत्रिका विक्रीचं धनंजय लोखंडेचं काम होतं. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे सुद्धा एजंट असल्याचाच संशय आहे. मनीषा वाघमारे पाठोपाठ पुण्यातून शेषराव सोळंकी आणि ओमकार शिंगोटे यांनाही ताब्यात घेण्यात आले. शिंगोटे आयुर्वेदिकचा विद्यार्थी आहे. सोळंकी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडनं पैसे गोळा करण्याच्या कामात असल्याचं कळतंय. तर धनंजय लोखंडे हा एक प्रकारे एजंट्सचा प्रमुख असल्याचं या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहिलं. पण धनंजय लोखंडे नेमकं देशातल्या बाकी आरोपींशी कसा संपर्कात होता आणि शुभम खैरनारची यात भूमिका कशी होती याचा तपासही सीबीआयने केलेला आहे. तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि नक्की हा प्रकरणामध्ये कसा उलगडा होत जाणार आहे याच्यावरती नजर टाकूयात. पेपरचा प्रवास कसा झाला तर नाशिकच्या शुभम खैरनारकडनं हरियाणातील गुरुग्रामच्या यश यादव मार्गे राजस्थानातील सिकरपर्यंत हा पेपर आला होता. शुभम खैरनारला NTA म्हणून पेपर मिळाल्याचा संशय. शुभमनेच तो धनंजय लोखंडे आणि यशला पाठवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिकरहून तो पेपर इतर राज्यांमध्ये पोहोचला. मांगीलाल आणि दिनेश या भावांनी यशकडनं पेपर घेत तो 10 विद्यार्थ्यांना सिकरमध्ये रोखीने विकला. विकास हा दिनेशचा मुलगा आणि तो सिकरमध्ये नीट शिकतोय. त्याने मित्रांना पेपर विकले. सोशल मीडिया खात्यांद्वारे सीबीआयकडनं तपास करण्यात आला. तर नीटच्या फुटलेल्या पेपरने नाशिक, गुरुग्राम आणि सिकर असा प्रवास केल्याचं आपण पाहिलं. यात 3 राज्यांचा समावेश असल्याचं दिसतंय. पण मी तुम्हाला सांगते की सीबीआयच्या तपासानुसार यात तब्बल 14 राज्यांचा संबंध असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणासह केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश पर्यंत सध्या या घोटाळ्याचे धागेदोरे सापडत आहेत. त्यात 50हून अधिक संशयित सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच फक्त राजस्थान आणि नाशिकपुरता मर्यादित असलेला हा घोटाळा हळूहळू देशव्यापी होताना दिसतोय. यामध्ये आतापर्यंत 5 जणांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांची नावंही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मीडिया सेंटरला शुभम खैरनार, नाशिकमध्ये त्याला अटक केलेली आहे. पहिली अटक झाली ही महाराष्ट्रातली. मांगीलाल बिवाल याला जयपूरमधनं अटक करण्यात आली आहे. विकास बिवाललाही जयपूरमधनं अटक करण्यात आली आहे. दिनेश बिवाल याला गुरुग्राममधनं अटक करण्यात आली आहे आणि यश यादव याला गुरुग्राममधनं अटक करण्यात आली आहे. आता या पेपर फुटीवरनं राजकारण सुरू असल्याचं आपण गेले काही दिवस सतत बघतोय. मुळात आपल्या देशात कुठल्याही विषयावरनं राजकारण सुरू व्हायला वेळ लागत नाही, हेही आपण नेहमीच बघत आलोय. आणि याच अनुषंगाने असं आहे की या पेपरफुटी प्रकरणाला देशव्यापी स्वरूप आल्यानंतर तामिळनाडूचे बहुचर्चित नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय हे विद्यार्थ्यांच्या नैतिक पाठिंब्यासाठी धावून आलेत. पेपरफुटीची आणि घोटाळ्याची ही नीट परीक्षाच नको, विद्यार्थ्यांना 12वीच्या गुणांच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश द्या, यामुळे प्रत्येक मुलाला प्रगती करण्याची समान संधी मिळेल, ही संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद वाटते असं त्यांनी एक्सपर्टनी म्हटलंय. आणि आता याच अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण मीडिया सेंटरला पाहूयात.
एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. कोचिंग क्लासेसमधील स्पर्धा हे एक कारण असू शकतं, पण पेपर फुटीमागे भ्रष्ट व्यवस्था आणि पैशाचा मोह हेही तितकेच जबाबदार आहेत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया जयंत भालेराव यांची आहे. उमेदवाराकडे डॉक्टर बनण्याची योग्यता आहे हे सांगण्यासाठी शैक्षणिक प्रश्नांवरती आधारित चाचणी प्रणाली पुरेशी अट असू शकत नाही. अधिक वास्तववादी पद्धती आणल्या पाहिजेत. एकंदरीतच या सगळ्या परीक्षांवरतीच त्यांचा आक्षेप आहे. युट्यूबवरनं दीपाली रासकर म्हणतायत, खाजगी क्लासेसवाले धनदांडग्यांच्या मुलांकडनं टेबलाखालनं पैसे घेतात आणि त्यांच्या मुलांना अभ्यास न करताही उत्तम गुण मिळवून देतात. फेसबुकवरची पुढची उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया, अभ्यास न करता अचानक पास होण्याकडे कल असणारे विद्यार्थी अभ्यास करण्यापेक्षा असे उद्योग जास्त करतात. कोचिंग क्लासचे मालक आपल्या क्लासच्या नावाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना मदत करतात. आणि आता जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे. किती लोकांनी होय हा पर्याय स्वीकारलाय, किती लोकांनी नाही असं म्हटलंय. 46,000 मतं यावरती आलेली आहेत. आणि क्लासेसमधील गळेकाकू स्पर्धा या पेपर फुटीला कारणीभूत आहे असं 75% लोकांना वाटतंय, 25% लोक म्हणतात नाही. आता आपण एका आंतरराष्ट्रीय विषयाकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्थातच भारताचाही सहभाग आहे. तुम्हाला माहिती आहे की आखातामध्ये 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं. त्यानंतर आपण सगळेच जगभरामध्ये प्रचंड अस्थिरता सातत्याने पाहतोय. इंधनाची स्थिती वारंवार बिकट होतीये आणि या स्थितीमुळे भारतात पंतप्रधानांनी केलेलं आवाहन सध्या चर्चेचा विषयही आहे. या स्थितीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरती पोहोचले. तिथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. पण त्यावेळी तैवानच्या मुद्द्यावरनं दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये वादावादी झाली आहे. तैवान हा चीनचा खासगी विषय असल्यामुळे त्यात आंतरराष्ट्रीय ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही असा इशारा चीनने दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. तुम्हाला माहितीच असेल की अमेरिका इराण युद्धामध्ये चीन सातत्याने खंबीरपणे इराणच्या पाठीशी आहे. आता तुम्ही म्हणाल की यात भारताचा काय संबंध आहे, तर मी तुम्हाला सांगते की ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट होत असताना नवी दिल्लीमध्ये भारताने ब्रिक्स देशांची बैठक आयोजित केली आहे. इराण आणि रशियासह 6 देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री त्यासाठी भारतात आलेत. या बैठकीबाबत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं की आपण अशा वेळी भेटत आहोत जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध अस्थिर स्थितीमध्ये आहेत. चालू असलेले मतभेद, आर्थिक अनिश्चितता ही आव्हानं, जागतिक वातावरण बदलतायत. या पार्श्वभूमीवर आजची आमची चर्चा ही जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवरती चिंतन करण्यासाठी आणि आमचे सहकार्य बळकट करण्यासाठी व्यावहारिक मार्गांचा विचार करण्याची संधी आहे. आता यात मेघ अशी आहे की अशा प्रकारे आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथे ट्रम्प हे जिनपिंगच्या भेटीला असताना इकडे भारताने ब्रिक्स देशांची बैठक आयोजित केली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भारताची ही बैठक या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.